नमस्कार, मी करण सावंत आणि करण ब्लॉग या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर आमची एग्जाम पण चालू होती आणि त्याच्या अभ्यासात पण मी खूप बिझी होतोय आणि त्यानंतर आमची गॅदरिंगची पण तयारी होती, त्याच्यामुळे मग माका जास्त व्हिडिओ टाकूक मिळत नाही। तर काल शिवजयंतीनिमित्त आमच्या गावात गॅदरिंग होती आणि गॅदरिंगमध्ये मी पण काही परफॉर्मन्स घेतलेलं आहे आणि त्याच्यातले मी थोडे परफॉर्मन्स तुमका दाखवतलंय। तर गाण्याचे तर परफॉर्मन्स नाही दाखवू शकणार कारण कॉपीराइट आहे त्याला। तर मी तुमका काही परफॉर्मन्स दाखवतलंय जे मी विदाऊट गाण्यान घेतलं आहे ते। तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। राम राम मंडळी, नमस्कार। आकाशवाणीच्या भक्कस चॅनल मध्ये मी स्वामी कापसे आपणा सर्वांचे विमल खाऊन स्वागत करतो। चला तर मग पाहूया आजच्या ठळक बातम्या। सडेगुडाव्या फाट्यानजीक मच्छरची रेल्वेला धडक बसल्याने रेल्वे दरीत कोसळली। सुदैवाने रेल्वेला काही झालं नाही। त्यानंतर काल दिनांक 32/13 रोजी बाजार कानूर येथे एका कोंबड्याच्या वाढदिवसानिमित्त मुक्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। ते पाहण्यासाठी बैऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यानंतर लंगड्यांच्या नाचण्याचा कार्यक्रम पार पडला। यासाठी भागातील सर्व आंधळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला। त्यानंतर पाटणवाडी येथे सासूच्या जाच्याला कंटाळून जावयाने चाळणीत पाणी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रेमीवाला प्रयत्न केला। सुदैवाने पाडपोट डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने जावय वाचला, पण चाळणीला भोग मात्र पडला। त्यानंतर सडेगुडावे यात्रेनिमित्त मुंगी आणि हत्ती यांच्या रसिके स्पर्धेत 2 हत्तींचे पाय मोडले। या स्पर्धेत मुंग्यांना 100 किलो साखर देऊन गौरवण्यात आले। त्यानंतर नावनाची कोंड येथील हवामान खात्याने पावसाळ्यात पाऊस पडेल, उन्हाळ्यात उन्ह जास्त वाढेल म्हणजे गरमी वाढेल, थंडीत थंडी पडेल असा अंदाज वर्तविला आहे। आजच्या बातम्या संपल्या, धन्यवाद। One radio. Labag.
हो या दुसरा बीट उतरली रे हाँ भाई रे बोल हाय आणि ओके गुड गे आणि ओके फुगडी घाल कितके रे घेतोय या मुकनाट्यातून आपल्याला जे त्यांनी सांगायचं होतं ते आपल्याला समजलं असेल. हा नाट्य प्रकारातील एक मुकनाट्य आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी न बोलता देखील आपल्याला बराचसा मतितार्थ सांगून जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये एवढाच. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.